नमस्कार, मी विलास महाले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या रणसंग्राम या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. नगर परिषद निवडणुकीच्या धामधुमीची आज सांगता होत आहे. निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या. उद्या 2 डिसेंबर मंगळवारला मतदान होत आहे. रविवार आणि सोमवारला निवडणूक रिंगणातील भाजपा, काँग्रेस या पक्षांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. निवडणूक रिंगणातील प्रमुख पक्षांकडून यावेळी कॉर्नर सभा घेण्यावर भर देण्यात आला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सकाळपासूनच उमेदवारांनी मतदारांची प्रत्यक्ष भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. यामध्ये अपक्ष उमेदवारही मतदारांपर्यंत पोहोचले आहे. पक्षांतर्गत बंडखोरी, आरोप प्रत्यारोप यामुळे नगर परिषदेची ही निवडणूक चांगलीच चर्चेला गेली. मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत सुद्धा उमेदवार प्रचार करीत असल्याचं पाहायला मिळत होतं. अशा काही निवडणूक झालेल्या आहे, त्याच्यामध्ये लोकांनी आम्हाला यश दिलेलं आहे. याही वेळेस असं यश देशील परेश कार्या यांना अध्यक्षाचं पूर्ण स्थान देतील असं मला वाटतंय. निवडणूक यावेळेस नवीन लोक उभे राहिलेले आहेत. नवीन लोक राहिलेले आहे, त्यांना तर चान्स मिळाला पाहिजे असे म्हणतातच. पण जुने जेव्हा त्यांना नवीनला चान्स देतील त्याच्यानंतर त्यांनी चान्स घ्यावा. यावेळेस आम्हाला सगळ्याला चान्स द्यावा अशी आमची इच्छा आहे. जयश्री सचिन दांडे, वार्ड नंबर 9 चे अपक्ष उमेदवार. विचित्र काम झालंय ना, सगळे इकडचे तिकडे गेले पक्षाचे. आता तुम्ही मतदारापर्यंत नाल्या हेच काम जास्त चालते आपल्या इथे. पिण्याच्या पाण्याची समस्या होती ते. मला तो विश्वास आहे वा, आता जनतेच्या हाती आहे, काय करते काय माहित. नगराध्यक्ष पदाच्या लढतीमध्ये मात्र चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. आता मतदार कोणाला कल देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. घाटंजी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक रिंगणातील प्रमुख पक्षांकडून नगराध्यक्ष पदाकरिता यावेळी बहुसंख्येने असलेल्या कुणबी समाजाला उमेदवारी दिल्या गेली नाही. त्यामुळे या निवडणुकीबाबत कुणबी समाजामधून काहीशी नाराजीचा सूर पाहायला मिळाला. भरपूर फॅक्टर पडू शकते, कारण की एवढी मोठी संख्या कुणबीची असताना अध्यक्षाला पण कुणबी सीटा नाही आहे आणि वार्ड मेंबर मध्ये बी बरेचसे ठिकाणी गाळ केलेले आहे. कुठंच वाव दिलेला नाही कुणब्याला. त्याच्यामुळं कुणबी फॅक्टर चालण्याचा संभव 100% वाटत आहे. 100% बिलकुल 100% ज्याला कुणबी वोटर जाईल तो नगर परिषदचा नगरसेवक आणि नगर अध्यक्ष म्हणून राहील. बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाचं मतदान ज्यांच्या पारड्यात पडेल त्यांचा नगर परिषदेमध्ये जाण्याचा मार्ग नक्कीच सुकर होणार आहे. असे असले तरी 3 डिसेंबरला निकालाअंती सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.